जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथल्या बैसरन व्हॅलीमध्ये 22 एप्रिल 2025ला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आता 10 महिने पूर्ण होत आलेले आहेत। या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता, ज्यात महाराष्ट्रातल्याही काही पर्यटकांचा समावेश होता। आज 10 महिन्यानंतर तिथली नेमकी काय परिस्थिती आहे यावर लोकशाही मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट थेट पहलगाममधनं। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झालेला होता। यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने 6 महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। नेमकं 10 महिन्यानंतर जम्मू काश्मीर आणि पहलगामची नेमकी काय स्थिती आहे? खरंच पर्यटकांची भीती, मनातील भीती निघाली आहे का? आणि स्थानिक काय म्हणतात? स्थानिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? त्यांच्यामध्ये भीती आहे का? हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलेलो आहे पहलगाम मध्ये। चला तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पहलगामची नेमकी परिस्थिती आणि स्थिती काय आहे तर जाणून घेऊया। जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 10 महिने पूर्ण होत आहेत। 10 महिन्यांपूर्वी 22 एप्रिलला बैसरण व्हॅलीमध्ये शांततेचा भंग झाला आणि 26 पर्यटकांच्या रक्तानं ही भूमी माखली होती। आज 10 महिन्यांनंतर त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे? पर्यटन पुन्हा रुळावर झालंय का? सुरक्षा यंत्रणांनी काय खबरदारी घेतलीये याचाच हा रिपोर्ट। हल्ल्यानंतर संपूर्ण पहलगाम या बैसरण व्हॅलीला 7 फूट उंचीचं कुंपण घालण्यात आलंय। एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर आता कडक सीसीटीव्ही पाळत आहेत। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता तिथे केवळ स्थानिक पोलीसच नाही तर सीआरपीएफ आणि सैन्य दलाच्या तुकड्या 24 तास तैनात आहेत। घनदाट जंगलातून दहशतवादी आले होते, त्यामुळे आता त्या भागावर ड्रोनद्वारे नियमित लक्ष ठेवलं जाते। पहलगाम नरसंहार 10 महिने पूर्ण, जखमा अजूनही ओल्या। दहशतवादी हल्ल्याच्या 10 महिन्यांनंतर मिनी स्वित्झर्लंड मध्ये काय बदललं? तर रक्तानं माखलेली बैसरण व्हॅली आता कडक सुरक्षेच्या गराड्यात। पर्यटकांची गर्दी वाढली। या घटनेला 10 महिने लोटली आहेत, मात्र पर्यटकांच्या संख्येमध्ये काहीही परिणाम पडला नाही। आधीसारखेच पर्यटक या ठिकाणी येत आहेत, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक इब्राहिम रेहना यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मी सध्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये आहे। आता जर पाहिलं तर मी सध्या पहलगाम मध्येच आहे आणि या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे। जर पाहिलं तर हा संपूर्ण डोंगर भाग दिसतो आहे। याच ठिकाणातून दहशतवादी आले असावे आणि इथूनच त्यांनी त्या पहलगामच्या बैसरन व्हॅली या भागामध्ये म्हणजे पहलगामपासून साधारणतः 4 किलोमीटर हा संपूर्ण परिसर येतो। त्या ठिकाणी जो हल्ला झालेला त्या ठिकाणी 26 निष्पाप पर्यटकाला जो त्यांना मारण्यात आलं होतं, गोळ्या चालून त्याची अक्षरशः हत्या करण्यात आली होती, त्याच परिसरामध्ये आहे। सध्या जर पाहिलं तर काश्मीरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या हळूहळू जीवन या ठिकाणी पूर्वपदावर येताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। 22 एप्रिल को जो घटना हुई थी इसके बारे में क्या बताएंगे आप? देखिए, वो जो घटना हुई थी वो अच्छा नहीं हुआ, जो भी हुआ बहुत बुरा हुआ। पर क्या करेंगे, बदकिस्मती है। पर अभी भी मतलब अभी फिर उसके बाद अभी कश्मीर में वापस टूरिस्ट आने लग गया। बहुत फ्लो है, अच्छा फ्लो है, हर जगह टूरिस्ट है। पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग हर जगह पे है। पहलगाम हे मोठं पर्यटन स्थळ आहे। सध्या या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते। सर्वत्र रस्त्यावर, झाडावर, गाड्यांवर, इमारती, हॉटेल, घरावर केवळ बर्फ दिसून येतोय। त्यामुळे इथलं वातावरण पर्यटकांसाठी आल्हाददायक आहे। आता पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ वाढू लागलाय। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टुरिस्ट प्रोटेक्शन फोर्सची विशेष तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। त्यामुळे पर्यटक आता आधीसारखेच येत आहेत। पर्यटकांमध्ये कुठलंही भीतीचं वातावरण पाहायला मिळत नाहीये। दिल मजबूत करके आए हैं देखने के लिए कि कैसा नज़ारा है यहाँ का। मैं पहली बार आया, फर्स्ट टाइम आया, पर मुझे कोई यहाँ पर ऐसा लग नहीं रहा है कि ऐसा कुछ हुआ है यहाँ पर, क्योंकि यहाँ पर चहल पहल सब ओके है। यहाँ पर लोग टूरिस्ट आ रहे हैं देखने के लिए, घूमने के लिए, घूमने फिरने के लिए मौज ले रहे हैं। यहाँ पर कोई दिक्कत वाली बात नहीं है, कोई परेशानी वाली बात नहीं है अभी। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये 22 एप्रिलला या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या 26 पर्यटकांच्या स्मृतीसाठी पहलगाम मध्ये स्मारक आणि स्तंभ देखील उभारण्यात आलाय। हे स्मारक त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शौर्य व त्यागाचा आदर करण्यासाठी बांधण्यात आले, जेणेकरून लोक या दुःखद घटनेचं अभिवादन व स्मरण करू शकतील।
हे स्मारक स्थानिक तसेच देशभरातील लोकांसाठी एक श्रद्धांजली आणि शांततेचा संदेश वाटण्याचं ठिकाण बनलंय। या ठिकाणी जर पाहिलं तर 22 एप्रिल 2025 रोजी जो दहशतवादी हल्ला या ठिकाणी झालेला होता। पहलगामच्या बैसरन या भागामध्ये जो हल्ला झालेला होता यामध्ये 26 देशभरातील 26 लोकांचा मृत्यू झालेला होता। यामध्ये प्रामुख्याने 6 महाराष्ट्रीयन लोकांचा मृत्यू झालेला होता। जर पाहिलं तर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला होता। जे 26 लोक मृत्युमुखी पावले होते त्यांच्या आठवणी ताज्या राहाव्या यासाठी जर पाहिलं तर पहलगाम मध्ये या ठिकाणी त्यांच्या स्मरणात एक स्तंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर वरतं आपण ज्या बाजूला जर पाहिलं तर वरतं भारतीय ध्वज मोठ्या अभिमानाने या ठिकाणी फडकतो आहे। जम्मू काश्मीर प्रशासनाने नसतील किंवा केंद्र सरकारने हा तो स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं तर पहलगाम मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे पहलगाम मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। भीती असूनही देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक पुन्हा काश्मीरकडे वळतायत। दहशतवादाला घाबरून आम्ही आमचा देश पाहणं सोडणार नाही अशी जिद्द पर्यटकांमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणचे स्थानिक काश्मीरी नागरिक परमजित सांगतात की भारताचा तिरंगा नेहमी काश्मीरात डौलानं फडकणारच। तर पर्यटक या ठिकाणी येतात तर आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं। पहलगाम हल्ल्याच्या घटनेचा दुःख तर आहेच, झालेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असं देखील ते म्हणतात। तिरंगा है, लहराते रहेगा। दुनिया का सिस्टम चल रहा है तब तक ये लहराते रहेगा। घटना जो हुई थी वो तो दिल में दुख है, पर पता नहीं कौन वो अननोन पर्सन थे, कहाँ से थे, क्या थे, लेकिन जो भी जिसने भी किया है गलत बात है। ऐसा नहीं होना चाहिए था। किसी की हत्या करना कोई आसान बात नहीं है। हम कंडम करते हैं उस चीज को। जम्मू काश्मीर मधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। गुलमर्ग, पहलगाम, बनिहालसह अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे। या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली पांढरी शुभ्र चादर पसरल्याचे चित्र आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम हे सर्वात फेमस पर्यटन स्थळ आहे। पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर हे स्थळ प्रकाश झोतात आलं। तर कुठलीही मनात भीती शंका न आणता या ठिकाणी पर्यटकांनी यावं असं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा आपणास करते। सूरज दहाट, लोकशाही मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।